विशेष कौतुक करतोय आणि घेऊन जाते मैदानावर. या मैदानाचे जर पंच बघितले तर अतिशय सुंदर कामगिरी या उरण एरियामध्ये होणाऱ्या ज्या ज्या मॅचेस असतात त्यामध्ये मॅचेसमध्ये हे 3 पंच आपला नेहमी दिसत असतात. प्रशांत जे असतील, राजेंद्र जे असतील किंवा सुदेश म्हात्रे असे जे सर्व असतील त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर सकाळपासून इथेच बघतो जी कॉमेंट्रीसुद्धा ऐकलीच, फार छान कॉमेंट्री. तर या मैदानावर सध्याचं वातावरण जर बघितलं तर खेळपट्टी ही फलंदाजांना साथ देते की गोलंदाजांना? तुमचा अंदाज सकाळपासूनचा काय आहे? नक्कीच अगदी 5 दिवसाचं अनुकरण केलं तर ही गोलंदाजी जास्त करून गोलंदाजाच्याच प्रेमात पडली आहे की 60हून जास्त धावा या खेळपट्टीवर होत नाही. अजूनही जर पाहिला अवलोकन केलं तर जास्तीत जास्त 60 ते 65च धावा झाल्यात. कारण की आपण पाहतोय अगोदर कुठल्या टुर्नामेंटमध्ये 70-80 पर्यंत जातात, परंतु या 6व्या दिवशी जवळपास 60 ते 65 त्याच्यावरती मात्र फलंदाजी होत नाही. त्यामुळे ही गोलंदाजाला पोषक असलेली खेळपट्टी आहे सर. निश्चितच गोलंदाजाला पोषक अशा खेळपट्टीवर गोलंदाज तर तयार असतात. आणि जर आपण हे संघ बघितले तर उरणमधील एक खेळाडू निवडल्या प्रत्येक संघानं, त्यातून हे तयार झालेला संघ आहे. त्याच्यामुळे नामवंत गोलंदाज आणि फलंदाजसुद्धा आपल्या शृंखलेच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला बघायला मिळते. नक्कीच या उरणमधील दिग्गज खेळाडू पाहण्याचा अगदी दुर्मिळ योग आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आणि आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे नक्कीच रायगड भूषण आपले नितेशजी पंडित आणि आतिजींचा मी अगदी गोडकौतुक करतोय की ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अगदी जबरदस्त अगदी कलात्मक ही स्पर्धा भरवली आहे आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा अगदी 6व्या दिवसामध्ये पदार्पण करते. निश्चितच अशक्य ते शक्य करण्याची क्षमता असणारे दोघे जण अर्थात नितेशजी पंडित आणि आतिश पाटील. काय सुंदर असं त्यांनी आयोजन केलं, काय संकल्पना आखली. आणि संकल्पना नुसते आखली नाही, जेव्हा संकल्पना आपण आखत असतो आणि तर त्या दप्तरात राहिल्या तर त्या रद्दी होतात, म्हणजे सत्यात उतरता तर त्याची फलश्रुती होते. आणि आज आपल्या संपूर्ण उरणकरांना हे देखणं आयोजन आणि देखणं मॅचेस बघायला मिळतात. नक्कीच, कारण की आपण पाहिलं की खालापूर विभाग असेल, कर्जत विभाग असेल, रसायनी विभाग असेल, पनवेल विभाग असेल, या सगळीकडे प्रीमियर लीग झाल्या, परंतु उरणमध्येच प्रीमियर लीग झाली नव्हती. परंतु त्यासाठी नक्कीच प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्यामुळेच याची डोळा याची हा देखणा सोहळा पाहण्याचं आपल्याला सौभाग्य मिळते. आप्पाजी निश्चितच आज प्रत्यक्ष जरी बघितलं नसला तरी 4 दिवस मी सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून सायप्रिल लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा बघत होतो आणि या स्पर्धेला कधी भेट देतोय असं वाटत होतं. आणि आज तो दिवस निवडला मी आणि आज या दिवसाला मी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलो आहे. आणि निश्चितच ज्याप्रमाणे माझं स्वागत केलं त्याबद्दल पंडित सर आणि नितेश पंडित सर आणि आतिश पाटील यांचं धन्यवाद देतो मी. कारण मी इतका काही मोठा नाही, पण ज्याप्रमाणे पंडित सरांच्या शब्दामध्ये जी ताकद असते ते शब्द माणसाला मोठे करत असतात. ही ताकद फक्त ज्यांच्या शब्दामध्ये ते पंडित सर यांचं निश्चित खूप खूप मी धन्यवाद देतो आहे. तसेच या मंचावर जर बघितलं पप्पू सूर्यराव आज तलागलातील कलाकारांना वरती आणण्याचं काम करतात, पडद्यावर आणण्याचं काम करतात. फार मोठं काम, कारण आपल्या तलागातील खेडेगावातील एक कलाकार लपलेला आहे. ते कलाकाराला हक्काचं मंच देण्याचं काम सूर्यराव सुद्धा करतात, पप्पू सूर्यराव करतात. त्यांचं सुद्धा विशेष कौतुक. आणि जाऊया इथेच आपल्या मैदानाकडे. आपण बघतोय हा सामना, पहिला सामना या आजच्या दिवसातला 3रा सामना आहे. आणि प्रवीण कामोटकर गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी तयार, खेळण्यासाठी वैभव पाटील. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणार चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडून आलाय आणि पहिल्या धावाचा श्रीगणेशा झालाय. नक्कीच अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, कारण की या अतिरिक्त धावेने धावफलकाचं दारिद्र्य उघडलं. पहिल्या चेंडूवरती एक धाव, यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल झाला, चेंडू जातोय लॉंग ऑनला. याही वेळेला एक धाव आपल्याला पाहायला मिळते. इथेच जर बघितलं पहिला चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर टाकला, दुसरा चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकला पण थोडासा आत आणला आणि फलंदाजाला प्रयत्न करावा लागेल चेंडूला हिट कर, पण फलंदाज तिथला चाणाक्ष होता. त्याला माहीत होता की त्याच्या रडारमध्ये चेंडू नाही, त्यामुळे लॉंग ऑन क्षेत्र जे खाली क्षेत्र आहे ते क्षेत्रामध्ये मारलं आणि दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या बिनबाद 2. नक्कीच तशी गोलंदाजी टाकावी लागणार आहे. यावेळेला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र अगदी या इफेक्टला 100% गुण देणार आहे की हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. जयेंद्र मात्रे हा चेंडूच्या खाली होता, परंतु त्याच्या प्रयत्नाला थोडंसं अपयश आलं, परंतु 100% प्रयत्न त्याने केले जरूर.
निश्चितच अतिशय चांगला प्रयत्न केला होता. जर चेंडू त्यांच्या हाताला लागला नसता कदाचित 4 धावा सुद्धा मिळाल्या असत्या. 2 धावा तर आपल्या संघासाठी निश्चितच वापरल्यात आणि अशा प्रकारचं क्रिकेट हल्ली आपल्याला सातत्यानं ग्रामीण भागामध्ये सुद्धा बघायला मिळतं. हे क्रिकेटचा उंचावलेला दर्जा, कारण सातत्यानं मोठमोठ्या मॅचेस हे खेळाडू खेळत असतात आणि त्यांचा तो अनुभव आज मैदान प्रत्यक्ष ते पणाला लावत असतात. नक्कीच नक्कीच, कारण की अगदी तळागाळातले खेळाडू या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न. आणि आपण पाहू शकतोय विवेक हातनोलकरच्या बाट मधून हा दैवित्यमान चौकार पाहायला मिळतो. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. 8 धावा धावपलकावा लागला. काय सुंदर फटका. क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यातून बघायला कलात्मक फटका मारला होता. कव्हरच्या रिजनमध्ये ज्याप्रमाणे फटका केला 100% तुला मार्क देण्या फटक्यासाठी. अतिशय चांगली फलंदाजी. यावेळचा चेंडू थोडासा उचली घेणारा चेंडू. यावेळी मात्र गोलंदाज सावध झाला. मगाशी चेंडू बघितला ऑप्शनचे थोडासा बाहेर खाली राहिला होता आणि फलंदाजाने ज्या पद्धतीने खेळला त्यानंतर त्याला माहिती होतं की दुसरा फटका त्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न करेन, पण यावेळी खांद्याचा वापर केला आणि ज्यावेळी खांद्याचा वापर होतो तेव्हा चेंडू निश्चित उंच उडला जातो. अलीचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लँडेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, म्हणजे चेंडूची दिशा बघितली नाही, फक्त मारायचा हा उद्देश त्याच्या मनामध्ये होता आणि उद्देशाने चेंडू फरवला आणि अशा प्रकारे चेंडू मात्र जातोय तो निर्धाव चेंडू. नक्कीच नक्कीच, कारण की आपण पाहतोय चिरनेर गावातील हा गोड खेळाडू आहे आणि अगदी कमी वयामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, कारण की रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूला मोठी रक्कम घालण्यात आली होती. उरण प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूची मोठी बोली लागली आहे, ज्याचं नाव विवेक हातनोलकर, कारण की नक्कीच AB डिव्हिलियरचा मोठा फॅन आहे आणि त्याप्रमाणे फलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेला बैठक शॉट खेळला, चेंडू बहुतेक त्याच ठिकाणी थांबला. त्याचं दुर्दैव आड आलाय, परंतु 2 धावा त्याला जरूर मिळणार. धापा निश्चितच अतिशय चांगला फटका होता. या फटक्यावर खऱ्या अर्थाने 4 धावा मिळायला पाहिजे होत्या. मैदान अतिशय सपाट आहे, पण कधी कधी असतं परिस्थिती तुमच्या विरुद्ध जात असते आणि जेव्हा परिस्थिती विरुद्ध जात असते तेव्हा संपूर्ण 100% योगदान तुम्हाला मिळत नाही. हेच जणू काही या फटक्यानं आपल्याला शिकवलं आहे. अशा प्रकारे पहिलं षटक संपलं जातं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 10 अशी धावपलकावर लागलं जाते. विनोद घरत आमचे समालोचक आपल्या समालोचक जोडले गेलेत एक गुणलेखक म्हणून, जासेचे आहेत, गोड गुणलेखक आहेत, चांगल्या प्रकारे कामगिरी सातत्यानं करत असतात. आणि ज्याप्रमाणे पहिल्या षटकाचा जर विचार केला तर मी म्हणेन 5 षटकांचा सामना आहे. P1चं पहिलं षटक आहे. तर हितेश मात्र माझ्या मते हे षटक आहे ना दोन्ही संघाच्या बाजून गेले, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाने जरी विकेट गमावली नसली तरी फक्त 10 धावा त्यांच्या धावपलकावर लागल्यात. त्यामुळे हे जे षटक आहे P1चं दोन्ही संघाच्या बाजूने गेले असं माझं तर मत आहे. नक्कीच नक्कीच, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवायचं तंत्र विकसित केलं होतं. 1996च्या वर्ल्ड कपमध्ये जयसूर्य आणि काली वितरणा जोडीनं अख्ख्या जगाला संदेश दिला होता की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावाकडून तुम्ही पाया रचायचा असतो आणि तदनंतर षटकामध्ये नक्कीच कळत चढवायचा असतो आणि तेच तंत्र इथं मात्र विकसित करायचं होतं, परंतु 10 धावावरती रोखण्यामध्ये यश आलंय. म्हणजे गोलंदाजाचं देखील कौशल्य आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच काल वितरणा आणि जयसूर्याची जी जोडी धम्माल उडवायची 15 षटकामध्ये आणि त्यामुळे वर्ल्ड कप सुद्धा त्याने जिंकून दिला होता आपल्या संघासाठी. बघूया नवीन गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीसाठी येतोय विराज पाटील येतोय. गोलंदाजीमध्ये बदल होते. विराज पाटील दोन्ही एंड कडून खेळण्याचा प्रयत्न असे आहे, त्यामुळं या एंडने जास्तीत जास्त धावा उजव्या हाताचा फलंदाज असेल ना तर या एंडने धावा काढण्याचा त्याला जास्त चान्सेस आहेत, कारण हवेचा झोत त्याच्या बाजूने आहे, वातावरण सुद्धा त्याच्या बाजूने आहे. बघूया गोलंदाज विराज पाटीलचं कशा प्रकारे स्वागत करतोय. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, म्हणजे ऑप्शनच्या थोडासा जरी बाहेर किंचितसा बाहेर चेंडू होता, काहीसा खाली राहिला आणि पहिल्या चेंडूची सुरुवात ज्याप्रमाणे सुंदर केली निश्चितच कॉन्फिडन्स गोलंदाजा वाढत असतो जेव्हा चेंडू निर्धाव जात असतो. नक्कीच नक्कीच, कारण की आताच क्रिकेट आपण पाहिलं तर थोडंसं फाट झालं आहे, त्यामुळे व्हीमध्ये फलंदाजीने पूर्णपणे स्क्वेअर ऑफ द विकेट येताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा फटका देखील अगदी चांगला खेळला. बॅकवर्ड पॉईंटच्या वरून हा चेंडू काढला आणि सलर सीमारेखेच्या बाहेर चौकार. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. 14 धावा. दुसरा चेंडू बघितला थोडंसं थोडीशी उंची दिली होती मगाशीच्या पद्धतीपेक्षा या चेंडू थोडीशी उंची दिली होती आणि त्याच उंचीची वाट बघत होता आणि 2 खेळाडूंच्या मधून अतिशय सुंदर असा फटका मारला आणि मिळाल्या त्या 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढली जात आहे. 14 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. अद्याप पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे तो मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ.
यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा बघा, चेंडूची गती काढून घेतली यावेळी. गोलंदाज हुशार आहे. पहिला चेंडू टाकला तर खालचा खाली, दुसरा चेंडू उडवला तर 4 धावा आणि तिसऱ्या चेंडूमध्ये गती काढून घेतली. हेच तर वैविध्य जेव्हा असतं ना गोलंदाजीमध्ये, तर फलंदाज संभ्रमात पडत असतो हितेश. नक्कीच कारण की यावेळेचा चेंडू नक्कीच आपण पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट आला, त्यामुळे यष्ट्यांच्या समोर ठेवला आणि समोरील डिलिव्हरी, कारण की असं वाटलं होतं फलंदाजाला की काही आखूट टप्प्याचा चेंडू येईल, परंतु पानबिडीप्रमाणे चेंडू खालून गेला, त्यामुळे इथं फसगत झाली त्याची. यावेळी फटका मारला, फटका हवेमध्ये आहे, पण यावेळी मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. या इनिंग मधला येतोय एक देखणा षटकार. शेतकऱ्यांचे भाग्य विधाते महाराष्ट्राचे ते लोकनेते चंद्र सूर्य आयला बांधतो कीर्ती गाजत राहू द्या. नवी मुंबईच्या विमानतळाला दीपा पाटलांचं नाव द्या. 20 धावा पलकावा लागल्या जातात. अतिशय देखणा फटका पुन्हा एकदा बघायला मिळाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि गॅप सिलेक्शन अतिशय चांगल्या प्रकारे मारला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा आरपार. येथे देखणा चौकार. जेव्हा षटकार मारला जातो ना, तेव्हा गोलंदाजाचे मेंदूचे काही पार्ट हाडले जातात. त्यानंतर कसा चेंडू टाकावा विचारामध्ये असतो. याचा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला. एका धावेसाठी खेळला होता कदाचित हा फलंदाज. जर विचार केला असता तर या चेंडूवर 2 धाव मिळू शकले असते. ज्या पद्धतीने तो खेळला होता हलक्या हातानं, पण 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1ने वाढली जातोय. संघ जाऊन पोहोचतोय 25च्या घरात. इथे 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 धावा, या षटकामध्ये 15. 2 षटकं जंपली जात आहेत. 25 धावा पलकावर लागले जातात. ही संकेत आहेत की फलंदाजी करणारा संघ मोठ्या धावसंख्या उभारण्याचे संकेत आहे. ज्याप्रमाणे जयेंद्र कडू त्यांच्या संघाचा संगणकाने सांगितलं होतं की 5 षटकामध्ये 60 धावांच्या आसपास आम्ही उभारणी करू, कारण जे मैदान आहे ना दोन्ही बाजूने खेळण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळं पॅव्हलियन एंडकडून जेव्हा तुमची बॅटिंग येईल ना, तेव्हा जास्ती धावा निघत जातील आणि पॅव्हलियनच्या विरुद्ध दिशेने जेव्हा फलंदाजी कराल त्यावेळी तुमच्या धावा कमी येतील. हे गणित कदाचित जयेंद्रच्या डोक्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की 60 धावाच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न आमचा असेल. आणि सध्या तरी 2 षटकामध्ये 25 धावा, येणाऱ्या 3 षटकामध्ये जरी 35-40 धावा काढल्या तर 60-65च्या आसपास ही धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच अप्पा, कारण की क्रिकेट हा अनिश्चिततानं भरलेला खेळ आहे. कारण की हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला खुदकन हसवतो आणि पटकन रडवतो देखील, कारण की राजाचा रंग व्हायला या खेळामध्ये वेळ लागत नाही. दरम्यान निश्चितच झिरोचा हिरो आणि हिरोचा हिरो व्हायला वेळ लागत नाही. पण बघूया आता या कालाच्या 3 षटकामध्ये कालाच्या पडद्यात काय दडले ते. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. क्वार्टर सेंचुरी 25 धावा इथे कंप्लीट झाल्या आहेत. नक्कीच गोलंदाज यावेळेला आतिश ठाकूर आहे आणि दोन्ही, कारण की आपण पाहिलं की दोन्ही संघ जे खेळतात ना, दोन्ही संघांना पहिला सामना जिंकला, त्यामुळे नक्कीच थोडासा ॲडव्हान्टेज त्यांना आहे. आणि यावेळेला स्वतः कर्णधार आतिश ठाकूर गोलंदाजी करतोय, ज्याने पहिल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच देखील घेतले आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. पुन्हा एकदा एका धावेसाठीच फटका खेळला होता. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्नसुद्धा झाला नाही, कारण त्यांचा अंदाज होता की दुसरी धाव मिळणार नाही. आणखी एक धाव जोडली जाते. दोन्ही संघाने एक सामना जिंकला आहे. म्हणजे यातून जिंकणारा संघ निश्चितच दोन्ही संघ प्रयत्न करते की सामना जिंकावा आणि सुपर 6च्या दिशेने आपला मार्गक्रमण आणखी सोपा करावा, एक पाऊल पुढं, या उद्देशाने दोन्ही संघ खेळताना दिसतात. आणि तीच रणनीती बघायला मिळते. संघाची धावसंख्या बिनबाद 26. दरम्यानच्या काळामध्ये अगदी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की आताच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर खेळपट्टीवर ज्या खेळाडूला चांगल्या पद्धतीने नाचता येतं ना, कारण की ज्याचं पद्धती चांगलं असतं ना तो चांगली खेळी साकारतो. आणि नक्कीच हा पद्धती दाखवते, परंतु चेंडूच्या लाईन पर्यंत जात नाही विवेक. त्यामुळे नक्कीच खूप सारे चेंडू तो डॉट देखील करून बसला. यावेळेचा चेंडू नेटचा बॅटवरती आला नाही. कव्हर रिजन मध्ये हा चेंडू बहुतेक अडवलाच जाईल. एकच धाव इथे मिळणार आहेत, कारण की नक्कीच यावेळेला गोलंदाज अगदी चांगला पाहायला मिळतोय. अचूक लाईनवरती ही गोलंदाजी करताना गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आतिशकडून. निश्चित अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतोय. का दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा गेल्या होत्या. हे षटक कमबॅक करणं गरजेचं होतं आणि यावेळी कमबॅक करतोय. अतिशय चांगला चेंडू
सरळ बॅटने खेळून काढलं, एकच धाव मिळेल, एकपेक्षा जास्त मिळणार नाही. आणि काय गोलंदाजी चालली, अप्रतिम गोलंदाज. तिसरं षटक असतं ना, ते 5 षटकामध्ये फार निर्णायक षटक असतं. निर्णायक षटक या गोलंदाजाकडे दिलं आहे, ते कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. आणि निश्चित अप्रतिम अशी गोलंदाजी बघायला मिळतोय. नक्कीच आपण तो स्वतःच कर्णधार आहे. या वेळेला फटका फसेल की चौकार जाईल, आणि बहुतेक हा फटका क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणार आहे, कारण की जवळपास त्याने 2 धावा आपल्या संघासाठी वाजवल्या. झेल घेण्याचा त्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये. त्यामुळे इथं मात्र 2 धावा मिळत आहेत. दरम्यान 3 षटकाचा खेळ इथं संपलाय. ड्रिंक ट्रॉली 3 षटकं संपली जातात, 30 धावा 3च्या सरासरीनं. जर बघितलं तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजाच्या बाजूने गेले, काय गोलंदाजी केली. आणि जर बघितलं तर इथे आतापर्यंत 2 झेल उडाले होते आणि 2 झेल कठीणही होते. तर कठीण झेलापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलेत, म्हणजे क्षेत्ररक्षक दर्जा जो आहे ना, जो नागाव संघाचा अतिशय उच्च दर्जाचा दिसतोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, कारण ही आहे उरण प्रीमियर लीग 2022ची स्पर्धा. आणि या स्पर्धेला ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी सुद्धा गर्दी केली, आणि उद्याच्या दिवशी शेवटचा दिवस असेल आणि त्यावेळी सुद्धा मोठ्या संख्येनं प्रेक्षक येतील, कारण अतिशय चांगलं क्रिकेटचं घमासान या मैदानावर आपण बघत आहोत. नक्कीच अगदी तळागाळातील खेळाडूंना एकत्र मांडून नक्कीच एक प्रकारची मिसळच बनवली आहे, कारण की मिसळ खाताना अगदी तोंडाला जिभेला चव लागते. आणि ही अगदी मिसळ पाहताना आमच्या क्रिकेट राजा देखील सुकावताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रत्येक गावातील एक हिरा मात्र तपासून काढला, आणि आपल्या प्रत्येक संघानं एक संघ बनवला, आणि त्यांचा दुर्मिळ खेळ पाहण्याचा अगदी दुर्मिळ योग या हुतात्मा मैदानामध्ये आपल्याला पाहायला. त्याचं सर्व श्रेय नितेशजी पंडिल आणि आतिश पाटील यांना देणं गरजेचं आहे, कारण की त्यांनी नक्कीच ही संकल्पना राबवली आहे. आणि त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं खूप सारी मेहनत आपण पाहिलं तर बाला आणि संकेत यांच्या माध्यमातून घेतली, कारण की आपण पाहतो हे पडद्यामागचे हिरो आहेत, कारण की ते नक्कीच मागे राहिले आहेत, परंतु आपली स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातामध्ये पुढे कशी जाईल यासाठी नक्कीच टोळ्यात अगदी तिखट मीठ घालून ते प्रयत्न करतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. निश्चितच नितेशजी पंडित असतील, आतिश पाटील असतील, त्यांच्या पाठोमागं पाठबळ जे आहे ते अनेकांचं असेल, ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाचं खारीचा आणि भारीचा वाटा जेव्हा उचलतो, तेव्हाच कुठली स्पर्धा, कुठलं आयोजन आणि कुठलं कार्य हे तडीत जात असतं. हे आपण सातत्यानं पुराण काळापासून बघत आलेलो आहोत. नक्कीच आपण एखादा सिनेमा पाहतो, नक्कीच पिक्चर, हिरोईन पाहतो, मारधाड पाहतो, परंतु त्यासाठी ज्यांनी परिश्रम केलेले असतात ते खूपसे पडद्यामागचे हिरो असतात, परंतु ते झाकवले जातात. परंतु त्यांना देखील पुढे आणण्याचं काम आमच्या साईप्रीत साईडच्या माध्यमातून केलं. अगदी थेट प्रक्षेपण त्यांना देखील नक्कीच या व्हिडिओवरती दाखवलं गेलं. चला बोलूया मैदानाकडं. 3 षटकं संपले, 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 2 षटकामध्ये धावांचा वेग वाढवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, गोलंदाज येतोय परेश पाटील. 4थं षटक फेकण्यासाठी आले परेश पाटील. मोठी जबाबदारी असेल, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाचे 10 फलंदाज त्यामध्ये हातामध्ये. अतिशय चांगला चेंडू, अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्या चेंडूवर कुठल्या प्रकारचं प्रत्युत्तर नसतं फलंदाजाकडं, अशा प्रकारचा चेंडू पडला आणि या चेंडूला एक फलंदाजाला सन्मान द्यावा लागला आणि या चेंडूवर मिळाली जाते. ती मात्र 1 धाव, एका धावनं संघाचा धाव फलक बिनबाद 31. नक्कीच आता मात्र विवेक हातनोलकरला आपली बॅटची कमाल दाखवावी लागणार आहे, कारण की शेवटचे 11 चेंडू राहिलेत, म्हणजे नक्कीच यांचा कर्पूस समाचार त्यांना घ्यावा लागणार आहे. प्रहार अगदी जोरदार केलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बहुतेक नकार दिला जातोय. 1च धाव, परंतु आता मात्र या ओव्हर ज्या 2 राहिल्यात ना, ते डेथ ओव्हर प्रमाणे तुम्हाला खेळावे लागतील. 32 धाव फलकावं लागलं. हे ते असं नाही काही प्रयत्न करत नाही, फलंदाज प्रयत्न करतात सातत्यानं. 3 फक्त मोठे फटके मारू शकले. यावर कल्पना आहे की गोलंदाजी किती अचूक टप्प्यावर आणि भेदक प्रकारची गोलंदाजी सध्या चालू आहे. नक्कीच आपा अगदी चांगली गोलंदाजी आहे. या वेळेला फटका देखील चांगला, चेंडू जाईल अगदी लांबून. षटकार चेंडूचा तो टप्पा, अरे चेंडूचा तो टप्पा अचूक हेरला, चेंडूवरती कसा त्याने छक्का मारेला.
डीजे ऑपरेटरचं किती लक्ष आहे बघा. चेंडू टप्पा गेला होता, लगेच धुवून वाजवली. कौतुक करीन डीजे ऑपरेटरचं. नक्कीच नक्कीच डीजेचं टायमिंग निश्चित डीजे आपला टायमिंग अगदी अचूक आहे, कारण की त्यांनी पाहिलं की टप्पा अगदी थोडासा खराब होता आणि त्याचा खरपूस समाचार वैभवनी घेतला. परंतु डीजेचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. अगदी चांगला योग्य टायमिंगवरती हा गाणं त्यांनी सादर केलं, त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी स्वागत करतोय. बिनबाद 38. यावेळी गोलंदाजाचा विचार होता की गती परिवर्तन करावं. गती परिवर्तन करण्याच्या नादामध्ये चेंडू हाताने त्यात निसटला आणि हाफ ट्रॅकर चेंडू होता, षटकार मारला. नक्कीच नक्कीच हाफटेकर कारण की अखूट टप्पा. या वेळेचा चेंडू पुढे सरसावा, डान्सिंग डाऊन द विकेट आला होता फलंदाज, परंतु चेंडू नीटसा बॅटवरती घेऊ शकला नाहीये. कव्हर रिझन मध्ये आपण पाहिलं तर जयेंद्र म्हात्रे आहे, परंतु जयेंद्र म्हात्रे हे नाव आमच्या परिचयात नाही आहे, कारण की या खेळाडूला बंटी या नावाने नक्कीच या उरणमध्ये ओळखलं जातं. तो कव्हर रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बिनबाद 39 धावा धावपलकावर लागले जातात. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा टाकला चेंडू. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता, एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धाडसी निर्णय म्हणेन मी, पण यावेळी प्रयत्न करावे लागेल की कशा येऊ दे, पण धावा येणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला धावांचं रक्षण करायचं. त्यामुळे कमसे कम 55 धावा धावपलकर कशा लागतील एक उद्देश ठेवावा लागेल. इथं फलंदाज बाद झाले नाहीत, पण धावासुद्धा तितक्या जोमानं आणि जोरानं जमवता आल्या नाही. हितेश, दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे तैनात, कारण की आपण पाहिलं की कुठलाही गडी बाद झाला नाहीये, परंतु गोलंदाजाचंच मी कौतुक करणार आहे. काय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे, कारण की या उरण पंचक्रोशीत अगदी 2 दमदार फलंदाज क्रीजवरती आहेत आणि त्यांना इथं थांबवून ठेवलंय. धावसंख्या 4 षटकानंतर 42 आहे. 42 धावा धावपलकावर लागल्या जातात. या गोलंदाजाचं खरं कौतुक. एकच चेंडू त्याचा खराब पडला षटकाराला, पण त्यावेळी त्याने तो षटकार मारल्यानंतर फलंदाजांनी प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही, कारण अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी. आणि जी स्पर्धा ज्याप्रमाणे भरवली की नवोदित खेळाडू शिकायला मिळावं, अनेक गावगावचे नवोदित खेळाडू इथं आलेले आहेत खेळ बघण्यासाठी, की समोरच्या फलंदाजांचे जर फलंदाज बाद झाले नसले तरी त्यांना धावापासून कसं रोखावं याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण असलेली गोलंदाजी सध्या या मैदानावर, अर्थात पागोडच्या या मैदानावर आपल्याला बघायला मिळते. आणि आपा साईप्रीतल्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली गेली आहे, तर मी कौतुक करणार आहे अभिजित चव्हाण, गणेश धुले आणि ओमकार पाटील याचं, की हे 3 कॅमेरेमन ही स्पर्धा कव्हर करतात. त्यांचं देखील कौतुक करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. निश्चितच घर बसल्याचे प्रेक्षक आहेत, त्यांना ही स्पर्धा जशीच्या जशी बघून देण्यासाठी हे साईप्रीतचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांचं तर विशेष कौतुक. यावेळेचा चेंडूचा विचार केला तर चेंडू जातोय निर्धाव चेंडूने सुरुवात पुन्हा एकदा अप्रतिम अशी गोलंदाजी चालू आहे. कर्णधारचं कौतुक करण्यात आता 5वं षटक फेकण्यासाठी आलाय. काय गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा लेगच्या दिशेने चेंडू टोलवायचा होता. गोलंदाजाने चेंडूला थोडीशी उंची दिली होती. अतिशय देखणी गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी. हल्लीच्या काळामध्ये इथे जिथं फलंदाजाचा बोलबाला असतो त्यावेळी अशा प्रकारची गोलंदाजी बघायला मिळतं ना, तेव्हा खरंच मनाला फार समाधान मिळतं, फार समाधान मिळतं. कारण की या गोलंदाजाने बहुतेक या फलंदाजी शैली पूर्णपणे हेरली आहे आणि तो सरळ चेंडू कुठलाही रूल त्याला देत नाहीये, त्यामुळे त्याला बांधून ठेवलं इथं मात्र त्याने अंगीकारलाय. या वेळेला समोरच्या बाजूने चेंडू खेळलाय, इथं मात्र आपण पाहिलं की कव्हर रिजन मध्ये त्याला खेळायला भाग पाडलाय, म्हणजे फक्त एकेरी धाव आतापर्यंत या 3 चेंडू नंतर दिली. काय सुरेख गोलंदाजी आहे, अतिचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. 43 धावा धावपलकावर लागल्या जातात. तर बघितलं गोलंदाजाने काय केलं, इथं फलंदाजांना बॅकफुटर लोटलंय आणि सातत्यानं बॅकफुटर खेळण्यासाठी भाग पडले, त्याच्यामुळे मोठे फटके त्यांना खेळता आले नाहीत. यावेळी फ्रंटफुटचा वापर केलाय, चांगली दिशा दाखवली. निश्चित त्या चेंडूवर 2 धाव मिळतील. क्षेत्ररक्षक थोडासा चुकला जातोय, त्याचा फायदा मात्र जास्त काही मिळत नाही. 2 धाव मिळतात त्या फलंदाजाला, 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2ने वाढली जातोय. 45 धावा धावपलकावर लागल्या जातात. नक्कीच जप्पा आता देखील, कारण की अजूनही कुठलाही फलंदाज बाद झाला नाही, परंतु धावा बघा फक्त 45 आहे. कारण की खेळपट्टी खेळाडू नक्कीच गोलंदाजच्या खूप सारी प्रेमात पडली आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. यावेळेचा चेंडू पहा अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाते. कौतुक गोलंदाजाचं करणार आहे, कारण की त्याने फलंदाजाचा पूर्णपणे अभ्यास केला आणि जो अभ्यास करतो ना तो परीक्षेमध्ये पास होतो आणि नक्कीच अगदी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला अतिशय पाहायला मिळते.
यावेळेचा फटका अगदी चांगलं कौतुक करावं लागणार आहे. जवळपास शेवट गोड केला आणि हा देखणा फटका आणि या देखण्या फटक्याने जवळपास अर्धशतक फलकावर लागलाय. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 51 धावा इनिंग संपते. 51 धावा आपल्याला पाहायला मिळते. थोडासा वेळ जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. गले में लाल टाई, घर में एक चारपाई, तकिया एक और हम लोग एक ही है रजाई, सर्दी कैसे जाएगी, कैसे हमें नींद आएगी, सर्दी कैसे जाएगी, कैसे हमें नींद आएगी। गले में लाल डाई, घर में एक चारपाई, तकिए की फिकर न कर, बनूंगा मैं खुद रजाई, गले से लगा लूंगा, तुझे कॉफी पिला दूंगा, अरे गले से लगा लूंगा, तुझे कॉफी पिला दूंगा. दरम्यानच्या काळामध्ये मी विनंती करणार आहे विनोद स्पोर्ट गावठाण आणि स्मिथ आणि अनंत स्ट्रायकर संघाच्या कर्णधारांनी की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचा. चला गावठाण संघ आणि जासई संघ टॉस करण्यासाठी यायचा आहे. आपणास विनंती राहील. नक्कीच आपण आता दुसऱ्या पर्वामध्ये जातोय. एक अंक तर इथं संपला. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 10.20 ची सरासरी, सॉरी 52 धावांचा पाठलाग इथं करायचा. म्हणजे रन रेट मध्ये थोडीशी वाढ जरूर होणार, पण धावून जास्त धावांची सरासरी जरूर. पाहूया कुठले 2 फलंदाज नक्कीच मैदानामध्ये येणार आहेत. त्याची प्रतीक्षा आमचा प्रेक्षक राजा करतोय. परंतु आपण कौतुक करावं लागणार आहे की नितेजी पंडित आणि आतिश आणि त्यांचे सहकारी आहेत की खऱ्या अर्थानं या उरणमधील तळागाळातील सर्व खेळाडूंना आपला खेळ आणि दाखवण्याचा वाव मिळाला. यासाठी उरण प्रीमियर लीग 2022 आयोजन करणार, म्हणजे त्यांचं कौतुक आपण करणं गरजेचं आहे. निश्चितच जितकं कौतुक करायचं तितकं थोडंच, कारण त्यांनी एक उरणकरांना स्वप्न दाखवलं की ही स्पर्धा होणार आहे. ते स्वप्न सत्यामध्ये त्या उतरले. त्याबद्दल त्यांचं भरपूर कौतुक करेन. तसंच आता जर बघितलं तर मार्च महिना चालू आहे, म्हणजे ऊन खूप भरपूर असतं मैदानावर, आणि अशा मैदानावर ज्यावेळी पंच ही कामगिरी करतात पंचांसुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. प्रशांत माली, राजेंद्र घरत असतील, सुदेश म्हात्रे असतील आणि असे संदीप पाटील असतील, पंचायत या उरण विभागातले त्यांची कमिटी आहे. आणि निश्चित कौतुक करेन ज्या ज्या ठिकाणी मग राजेंद्र घरत असतील किंवा प्रशांतजी माली, ती स्पर्धा निश्चित यशस्वी होतं. मी प्रत्येक वेळी सांगत असतो, अचूक निर्णय देण्यासाठी पंच तत्पर असतात, ती कामगिरी करत असतात, त्यांचंसुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. तसेच कौतुक करीन प्रेक्षकांचं. प्रेक्षक ज्या मोठेनं ही स्पर्धा बघण्यासाठी येतात, आपण आयोजन करतो, पण प्रेक्षक खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेला किती येतात याच्यावर भरपूर अवलंबून असतं. आणि स्पर्धेसाठी भरपूर प्रेक्षक मला वाटतं लाभले, त्या प्रेक्षकांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं असतं. नक्कीच या लाडक्या सर्व प्रेक्षकांना, कारण की ज्या प्रेक्षकांमुळे या स्पर्धेला शोभा नाही आहे त्या सर्व प्रेक्षकांना, कारण की या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की कोरोनाचं विद्रूप स्वरूप आपल्याला पाहिलं की माणूस ज्या वेळेला माणुसकी विसरला होता, असे 2 वर्ष आपण जरूर काढलेत, परंतु माणूस पुन्हा एकदा माणुसकीमध्ये आलाय आणि त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. कारण की या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं की जवळपास गावावरून 400 किलोमीटर 1200 किलोमीटर जी मुलं आपल्या घरी गेलीत, त्यांना आईवडिलांनी घरामध्ये घेतलं नव्हतं, त्याला बाहेर काढलं होतं. त्यामुळे स्वतः माणूस आपल्या घरातील व्यक्ती देखील माणुसकी विसरला होता. कारण की जान है तो जहान है. निश्चितच शेवटी निसर्गाने बरंच काही आपल्याला शिकवून दिलं, शिक्षण दिलं. पण प्रेक्षकांचं पुन्हा एकदा कौतुक करेन. ज्याप्रमाणे एखादी बाग असते आणि त्या बागेमध्ये फुले नसतील ना, त्या बागेला शोभा नाही. तसेच एखाद्या मैदानावर मॅचेस चालू आहेत आणि त्या मैदानावर जर प्रेक्षक नसतील तर त्या मैदानाला शोभा नसते. त्यामुळं जशी बागेला शोभा फुलाने असते, तशीच तुमच्या प्रेक्षकांनी या संपूर्ण ग्राउंडला शोभा आलेल्या आहे. चला स्मिथ अँड आनंद स्ट्रायकर्स कर्णधार. तर चलूया कॉम्बॉक्स मधून येतो आपण आदरणीय श्री पप्पू सुरे यांच्या आणि या नाणेफेकीचा कौल हेड काय निर्णय असेल आपला?
आम्ही क्षेत्ररक्षण करू. विश्वजित, या ठिकाणी जर पाहिलं तर एकंदर तुला थोडीशी दुखापत आहे, तदनंतर देखील इतक्या मोठ्या प्रतियोगितेमध्ये तू खेळतोयस. पहिल्या सामन्यामध्ये आपला संघ पराभूत झालाय. हा सामना आपल्या संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. काय रणनीती असेल? रणनीती काय नाही, कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. विश्वजित, एकंदर या ठिकाणी बरेच नवोदित खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूचं करिअरला कुठून तरी सुरुवात होत असते. काय सांगशील नवोदित खेळाडूंना? तुझ्यासारखं जर बनायचं असेल तर निश्चितपणे खेळाडूंनी कशी कसरत केली पाहिजे? नक्कीच कसरत करायला पाहिजे, मेहनत तर करायला लागेल. हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही इथं चांगला करा आणि नक्कीच तुम्हाला पुढे चान्स द्यायचा नक्की मी प्रयत्न करीन. विश्वजित, टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला फार मोठ्या नामी संधी आल्या. म्हणजे अगदी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन असेल किंवा MCA लेवलची क्रिकेट स्पर्धा असेल, त्यामध्ये देखील तुम्हाला संधी प्राप्त झाली. परंतु तद देखील आपण टेनिस क्रिकेटला या ठिकाणी जवळ केलेलं आहे. नेमकं कारण काय? कारण काय असं नाही, कारण टेनिस क्रिकेटने मला नाव दिलंय, ते सदाची सुटत पण नाही माझ्याशी. नक्की मी लेदर क्रिकेटमध्ये पण चांगला करण्याचा प्रयत्न करीन. निश्चितपणे ज्या पद्धतीनं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये विश्वविजेता बनला, येणाऱ्या कारकिर्दीमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये हा आपला विश्वविजेता विश्वजित ठाकूर लेदर क्रिकेटच्या फॉर्मॅट मधून IPL ची स्पर्धा खेळावी, या खूप साऱ्या उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातील. समोरच्या संघाने नाणेफेकी जिंकली आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काय रणनीती असेल फलंदाजी करताना? आम्ही 55-60 धावा काढण्याचा प्रयत्न करू आणि आमचे मगाची फिल्डिंग थोडी आमची मिसफील्ड झाली, आता चांगलं करण्याचा प्रयत्न करू. पहिला सामना आपला संघ पराभूत झालाय. हा सामना आपल्यासाठी करो की मरो. जर पराभूत झाला तर या स्पर्धेतून बाहेर, जिंकला तर एक छोटीशी संधी. काय रणनीती असेल आणि काय बदल असतील आताच्या सामन्यामध्ये? बदल आहेत, थोडा एक चेंज आहे फक्त, बाकी सर्व आहेत तेच प्लेयर आहेत आणि गेम चांगला व्हायचा प्रयत्न करू आम्ही आणि चांगला जिंकण्याचा प्रयत्न करू. एकंदर भावेश आणि तुमचे संघ मालक मॅनेजर यानं तुमच्या संघाला खूप मोठं पाठबळ दिलंय. क्रिकेटशी तसा काही त्यांचा संबंध नाहीये, परंतु तद देखील आपल्या संघाला एक उभं केलंय. काय म्हणाल आपल्या संघ मालकांबद्दल? संघ मालकांबद्दल काय आलो, ते आमचे माझे चांगलेच आहेत ते आणि मला नेहमी सपोर्ट करतात. धन्यवाद. ही होती आपल्या संघासमवेत निश्चितपणे साईश रायझिंग स्टार. आपण पाहतोय एका बाजूला असणार साईश, दुसऱ्या बाजूला असणार विश्वविजेता विश्वजित ठाकूर, ज्यानं अनेक मैदानं गाजवली. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार. कसा असेल सामना अगदी काही क्षणानंतरच आपल्या भेटीस येईल. तत्पूर्वी चालू सामन्याकडे आपण पळूया. निश्चितपणे कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. आवाज असेल इथे सरांचा आणि आत्माराम म्हात्रे सरांचा. धन्यवाद. हॅलो, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय आणि संकेत दिले जातोय गोलंदाजाला की ज्याप्रमाणे या 52 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो 52 धावांचा पाठलाग आम्ही एकेरी दुहेरी न करता चौकार ठोकण्याचा प्रयत्न करू. बॅक टू बॅक 2 चौकार मात्र ठोकले जातोय. अप्रतिम अशी फलंदाजी बघायला मिळतोय. इथे अतिशय चांगली सुरुवात. नक्कीच अगदी चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की विवेक हातनोलकर गोलंदाजीसाठी आहे आणि परेश पाटील अगदी जबरदस्त खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नागावातील हा खेळाडू आहे, डावकराचा खेळाडू आहे, परंतु आपल्या संघाला जिंकायचा आहे त्यासाठी नक्कीच या 2 षटकामध्ये नक्कीच एक पाया रचण्याचा प्रयत्न त्याचा राहिला आहे, कारण की जवळपास 52 धावांचा पाठलाग करायचा. षटकामागे 10ची सरासरी आहे आणि या 2 षटकामध्ये जवळपास 30-35 जर धावा जमवता आल्या तर नक्कीच एक पाया रचला जाईल आणि नंतरच्या 3 षटकामध्ये आपण कळत चढू आणि हा सामना आपण जिंकू, हा विचार घेऊन हे फलंदाजी जोडी मैदानात आली. पहा नितेश, परेश पाटीलचं कौतुक करावे लागेल. ज्याप्रमाणे 2 स्ट्रेट ड्राईव्ह मारले, अप्रतिम असे खेळी, अप्रतिम असं क्रिकेट खेळतोय. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा ॲक्शन रिप्लाय होईल का? पण यावेळी चेंडू थोडासा अडकला जातोय. मात्र यावेळी मिळतात 2 धावा. 2 धावांना परेशचे धावफलक काढलं जातोय. त्याची धावसंख्या 10 आणि संघाची धावसंख्या 10. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रथम फलंदाजी करताना जो सध्या संघ गोलंदाजी करताय त्यांनी पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्या, तर इथं 4 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्यात आणि जे विजयाचे लक्ष्य आहे ते विजयाच्या लक्ष्याच्या अगदी समीप जाण्याचा जितका लवकर प्रयत्न करता येईल तितका आम्ही प्रयत्न करू, असा संकेत कदाचित ही फलंदाजी करणारी जोडी आपल्याला दाखवतोय. नक्कीच पुढच्या घेऊन जायला चेंडू घेऊन सज्ज झाला गोलंदाज. यावेळेला बहुतेक पंचांचं बोर्ड बहुतेक आभाळाकडे आलंय, म्हणजे इथं परेश पाटील म्हणजे पहिला धक्का पहिला दणका केगाव संघाला बसला आणि गोलंदाज स्वागत कर आमचं डीजे मास्टर. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात पण आपण पाहतोय की
परेश जो आक्रमक होत चालला होता त्याला मात्र मैदानाच्या बाहेर आणि नवीन न्यूमॅन इन झाला जयेंद्र म्हात्रे उर्फ, कारण की जयेंद्र म्हात्रे म्हणून त्याला बहुतेक गावामध्ये देखील ओळखत नाही, परंतु बंटी या नावाने या उरणमध्ये सर्वश्रुत असलेला खेळाडू आहे. आणि आपण पाहतोय उरण स्टेप अप ग्रुपचे पोरिय मेन करूयावर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून जर 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार, 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. नक्कीच सूर्यराव यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. निश्चित पाठबळ देतात पप्पू, कारण अनेक कलाकारांना घडवण्याचं काम ते करत आहेत, सातत्यानं करत आहेत. तो त्यांच्याकडे कारखानाच आहे, डान्सर तयार करण्याचं त्यांच्याकडे कारखाने, पण आता खेळाडू घडवण्याचं काम सुद्धा घेतलं आहे. 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. 2 लगातार जर षटकार आले तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. चांगला कमबॅक करते गोलंदाज. 2 चौकार बसल्यानंतर यावेळचा चेंडू अतिशय चांगला चेंडू, देखणा चेंडू आणि शेवटचे 2 चेंडू निर्धाव जातोय. पहिला चेंडू निर्धाव गेला होता, नंतर चौकार, नंतर 2 धावा. त्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी या षटकामध्ये 12 ते 13 धावा जमतील का, पण त्या प्रश्नाचं उत्तर मात्र गोलंदाजांनी दिलं आहे की नाही, या षटकामध्ये मी पण सुद्धा फक्त 10 धावाच देईन. आणि तशा प्रकारे त्यांनी कामगिरी केली. आणि आक्रमक वाटणारा प्रशांत परेश पाटील याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं. येणारे 4 षटकं असतील आणि 4 षटकामध्ये 42 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना अद्याप जर बघितला पहिल्या षटकानंतर स्टेबल आहे. दोन्ही संघाच्या बाजूनं हा सामना सध्या तरी राहत आहे. आणि दुसरं आणि तिसरं षटक अतिशय महत्त्वाचं असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या, 10-10, 12-12 धावा आल्या तर फलंदाजी करणारा संघ पुढे असेल. पण या 2 षटकामध्ये जर विकेट मिळाल्या तर गोलंदाजी संघाची पक्कड या सामन्यावर निश्चितच मजबूत रीतीनं राहील. हितेश, नक्कीच दरम्यान 10 धावा आल्यात म्हणजे नक्कीच पहिल्या 4 चेंडूवरती थोडासा मागडा ठरणारा गोलंदाज आपली गाडी संघाची पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणतोय. विवेक हातनोलकर गोलंदाजीमध्ये इथं बदल होणारा. नवीन गोलंदाज संदेश यावेळेला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आपण पाहतोय इथं बंटीसाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक झालं. 2 षटकार मारले तर पप्पू सूर्यराव यांच्या माध्यमातून त्यांना हे पारितोषिक दिलं जाणार आहे. पाहू हे पारितोषिक पटकवतं, कारण समोर आता स्ट्राईकवरती पाहतोय ना तर नक्कीच या उरणचा रायझिंग स्टार चिंट्या रेड्डी आपल्याला पाहायला मिळतोय की ज्याच्या माध्यमातून सलग जवळपास 6 मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्या नक्कीच सलग पटकवल्या गेला होता हा खेळाडू आहे. परंतु पाहूया या टुर्नामेंटमध्ये काय कामगिरी करणार आहे. यावेळेला बॅकवर्ड पॉईंटमधून हा चेंडू काढण्याचा प्रयत्न, फक्त एकेरी धाव मिळणार नाहीये कारण की धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये, कारण की क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय दीपक आहे. निश्चितच दीपकचं चांगलं क्षेत्ररक्षण, जिथे एका धावेसाठी हा खेळाडूनं फटका मारला होता. जयेंद्र कडू गोलंदाजी करणाऱ्या संघाचं नेतृत्व करतोय, त्याला सुद्धा माहिती आहे सामना किती महत्त्वाचा आहे. आज सामन्यातले 2 गुण आपल्याला किती महत्त्वाचे असतील. गुण आहेत की कसं. यावेळचा फुल टॉस केलाय कॅश, सीमा रेषाबाहेर, दणदणीत येतोय षटकार. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोठ्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महालचे लाडूची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महालचे लाडू. नो बॉलचा इशारा म्हणजे मिळतील 7 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नक्कीच इथं संधी जरूर निर्माण झाली. 1 ऑक्टोबर 2007 मध्ये हा नियम अस्तित्वात आला की येणाऱ्या ओव्हर स्टेपिंगवरती फ्री हिट दिला जाईल आणि त्याचा नो बॉल इथं दर्शवलंय पंचांनी. आणि आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय या सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अगदी क्लिअर दाखवलं जात आहे की हा चेंडू अगदी नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंगच्या खूपसा बाहेर हा पाय पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा पंखा हेलिकॉप्टर फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पुढचा चेंडू संजीवनी चेंडू असेल. रनआउटचा अपवाद वगळता फलंदाज बाद होणार नाही आहे, त्यामुळे संधी जरूर निर्माण झाली यावेळेला चेंट्याकडे. आणि निश्चितच या संधीचा तो फायदा घेणारच, कारण हे फ्री हिटच्या चेंडूची वाट बघत असतं. 7 धावा मिळाल्या चेंडूवर. अतिशय संघासाठी घातक असा चेंडू. फिल्डर चेंज करता येणार नाही. 7 धावा 17 धावा धावपलकावं लागल्या जातात. नव्यानं सुरुवात करावी लागेल. गोलंदाजाला आपला आत्मविश्वास परतवावा लागेल. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. षटकार.
धावा धावपलकावर लागल्या जातात. नो बॉलचा चेंडू फार महागडा पडला जातो. तसं नात्यात सुद्धा कुणाला नो बॉल टाकायचं नसतं, पण कधी कधीच तोंडातून शब्द निघतात आणि तो नो बॉल झेलला जातो आणि नाती दुरावली जातात. तसाच हा नो बॉल संघाचे सामना दुरावण्यासाठी कारणीभूत ठरू शकतोय. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय की हा चेंडू मात्र फलंदाजा कक्षेच्या बाहेर टाकला, परंतु त्याला माहीत आहे चिंट्या रेड्डी अगदी घातक फलंदाज आहे आणि 2 दणके आपल्याला पाहायला मिळाले चिंट्याच्या बॅटमधून. अगदी या घडीला अगदी रायझिंग स्टार आहे आणि त्याच्या बॅटमध्ये चेंडू आला, रडारमध्ये आला तर नक्कीच हवेची दिशा देखील उजव्या हाताच्या फलंदाजांना लाभदायक आहे. अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, क्षेत्ररक्षक जिथपर्यंत चेंडूपर्यंत येईल पहा. अगदी वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चालाकी या 3 गुणांचा संगम दाखवला आणि या 2 धावा पूर्ण केल्यात आप्पा. निश्चितच 2 धावा जिथे नव्हत्या त्या एका धावेचं कॉन्व्हर्टेशन 2 धावामध्ये केलं आहे, म्हणजे विजयासाठी किती आसुसला संघ आहे. जर फलंदाजी करताना आपण चित्र उभं केलं असतं ते मात्र बघितलं असतं संघाचं जे गोलंदाजी करतोय, फलंदाजी करताना जिथं 2 धाव होत्या तिथे ते एकच धाव घेत होती. हे चित्र आपल्याला बघायला मिळालं, पण यावेळी हा संघ विजयासाठी आसुसलेला आहे आणि तो प्रयत्नांची पाराकाष्ठा करतोय. दरम्यान फटका फसेल की हा चेंडू अगदी मैंने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा किसने देखा किसने देखा मैंने देखा तूने देखा किसने देखा किसने देखा किसने देखा क्या देखा एक दुश्मन ज्यादा से तुमसे प्यारा है. 33 धावा धावपलकावर लागल्या जातात. अतिशय खराब, माफ करा, 31 धावा धावपलकावर लागल्या जातात. अतिशय खराब गोलंदाजी म्हणेन, कारण गोलंदाजानं सातत्यानं खराब गोलंदाजी केली आणि फलंदाज अर्थात त्याचं नावच चिंट्या रेडी आहे, तो रेडी होता षटकार मारण्यासाठी आणि या षटकामध्ये त्यांनी 3 षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत. 31 धावा, 52 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे आणखी 21 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळचा चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाणार, चेंडू कव्हर रिजनमध्ये खेळून काढतोय. एकच धाव मिळेल, एका धावेसाठी खेळला होता. एका धावानं संघाचं धावपलक खाल्लं जातोय. 32 धावा धावपलकावर लागल्या जातात. अतिशय महागडी गोलंदाजी या षटकामध्ये आली. या षटकामध्ये जवळजवळ विचार केला तर 22 धावा, अतिशय महागडे षटक. या षटकामध्ये 22 धावा आल्या. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर येणं पोहोचलाय. तो मात्र फलंदाजी करणारा संघ त्यांना माहिती आहे का आता येणारे 18 चेंडू बाकी असतील आणि 18 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 20 धावांची गरज. हे मैदानाचाच विचार केला तर या मैदानावर 20 धावा 3 षटकामध्ये तितकंसे महागडे नाही, पण इथं कर्णधार जयेंद्र कडुयाला आता मात्र वेगळं प्लॅनिंग करावं लागेल. ज्यावेळी एखादा प्लॅनिंग तुमचा फसला जातो तर दुसऱ्या प्लॅनिंगचा विचार करा, दुसऱ्या बाजूने विचार करा. येणारी समस्या तीच असते, पण त्या समस्याकडे वेगळ्या अँगलनं जेव्हा बघतो तेव्हा नवीन नवीन उत्तरं आपल्याला भेटत असतात. त्यामुळे ह्या अँगलमध्ये या सामन्यामध्ये जयेंद्र कडू कुठल्या अँगलने बघतोय आणि कशा प्रकारे उत्तरे शोधतोय की सामना कसा जिंकता येईल हे सुद्धा 3 षटकामध्ये आपला बघणं गरजेचं असेल. नक्कीच अप्पा. दरम्यानच्या काळामध्ये आमचे परम मित्र मी आहे अवग्री बोरगा हितेश म्हात्रे हे देखील उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती स्थानापन्न व्हायचा, या सामन्याचा आनंद घ्यायचा. दरम्यान गोलंदाजामध्ये बदल झाला. विराज लवेकर, नक्कीच आपण पाहिलं तर यॉर्करमॅन मंदार लवेकर यांचे बंधू आहेत आणि अगोदरच्या मॅचमध्ये ज्या गोलंदाजांना फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे आणि ती गोलंदाजी गरज आप्पा आता आहे, कारण की 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. निश्चितच या षटकामध्ये सातत्यानं निर्धाव चेंडू फेकावे लागतील, विकेट मिळवावे लागतील. सामन्यामध्ये परतायचं असेल ते षटक अतिशय महत्त्वाचं आहे आणि या षटकामध्ये 7-8 जरी धावा आल्या तरी फलंदाजी संघ करणारा वरचढ आहे. यावेळचा चेंडू चांगला चेंडू, थोडंसं स्विंग चेंडू झाला होता, पडल्यानंतर उचली घेतली, बॅकफुटर फलंदाज गेला. चिंट्या रेड्डी अतिशय चांगली फलंदाजी करतोय, अप्रतिम फलंदाजी करतोय. ज्याप्रमाणे चेंडू आहेत त्याप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करतोय, एक्स्ट्रा काही करत नाही आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्याला अनुसरून फलंदाजी त्याची मात्र इथं आहे. त्यामुळं फलंदाज बाद होण्याची शक्यता फार कमी सध्या तरी दिसतोय. धावसंख्या 2 वाढली जातोय. 33 धावा धावपलकावर लागल्या जातात. माफ करा 34 धावा. यावेळचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, पण मात्र 1 धाव काही रोखू शकले. 1 धाव मिळते ती मात्र चिंट्या रेड्डीला, 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या बिनबाद 35 धावा. नक्कीच आता जर अगदी शांत डोक्याने जर फलंदाजी केली ना तर हा सामना केगाव संघ जिंकू शकतोय, परंतु इथं जर चुका केल्या तर मात्र केगाव संघ की संधी बहुतेक केगाव संघ देणार नाही आहे, कारण की इथं संधी शोधावी लागणार आहे. कारण की नक्कीच येणाऱ्या संधीचं सोनं करावं लागेल मात्र जरीमरी नागा. मात्र
यावेळी जर इथेच बघितलं तर खेळाडूंना आपला पवित्रा बदलला आहे. जिथं सुईची गरज असते सुईचाच वापर करतात ते, म्हणजे एकीने धावनं भर देत आहेत. त्यांना माहिती आहे सामना अतिशय आपल्या आवाक्यामध्ये आला आहे. कुठल्याही परिस्थितीत समोरच्या संघाला संधी द्यायची नाही, पण इथं नागाव संघाला सुद्धा संधी निर्माण कराव्या लागतील. ज्या एक धावा आहेत त्या मात्र त्यांना ब्लॉक कराव्या लागतील. दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट येऊन मारला आणि आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाचं कौतुक करणारा अगदी चेंडूपर्यंत येण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. परंतु क्रिकेट खेळत असताना हा देखील विचार करणं गरजेचं आहे केगाव संघाला, कारण की हे सामन्यातनं लीग पद्धतीने खेळू जर तुम्ही लवकरात लवकर जर सामना जिंकला तर तुमचा रन रेट देखील वाढणार आहे, तो देखील प्रयत्न करावा लागेल. हा निश्चितच हे सर्व कॅल्क्युलेशन त्यांच्या डोक्यामध्ये असतं, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळते, ती मात्र फलंदाजाला एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या धावपटावी लागते ती मात्र 40 धावा. कारण की ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळली जाते. सगळ्या संघांना 3-3 संधी आहेत आणि जर अशा वेळेला ही परिस्थिती निर्माण होईल की जर 3 संघ 2-2 सामने जिंकतील तेव्हा रन रेट वरती जाईल, तेव्हा नक्कीच आपण जर लवकर जिंकाल तर तुमचा रन रेट वाढणार आहे. निश्चितच बॅकफुटर आलाय, त्याचं सर्व कॅल्क्युलेशन हे फलंदाज हाताचे खेळाडू आहेत ना इथे सर फार हुशार असतात आणि सर्व कॅल्क्युलेशन त्यांच्या सोबत असतं. प्रत्येक चेंडूचा प्रत्येक धावेचं कॅल्क्युलेशन ते करत असतात. 2 धावा आणखी जोडल्या जातात. 4थ्या दशकामध्ये प्रवेश करतोय. 41 धावा धावपलकावर लागल्या जातात. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ चालू आहे आणि 3 षटकामध्ये 41 धावा धावपलकावर लागल्या जातात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी आणखी 11 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर सामना ज्या पद्धतीनं पहिला फलंदाज 10 संख्येत बाद झाला, त्यानंतर ज्याप्रमाणे फलंदाजी केली अप्रतिम फलंदाजी, आणि इथं नागाव संघाला कुठल्याही प्रकारची संधी सध्या तरी निर्माण करून देत नाही तो मात्र केगाव संघ. नक्कीच ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाणार आहे. नक्कीच ड्रिंक ट्रॉलीच्या सोबत नक्कीच काहीसा निरोप देखील आपल्या खेळाडूंना पोहोचवला जाईल, कारण की या ड्रिंक ट्रॉलीचं विशेष असतं की आपल्या खेळाडूंना छोटासा कारण की विचार विमय पोचवला जातो की कशा प्रकारे आपला खेळ आपला झाला पाहिजे. आणि आताच्या घडीला आपण पाहिलं तर पूर्णपणे फ्रंटफुटवरती आहे तो मात्र नागाव संघ आणि थोडासा बॅकफुटवरती आहे, कारण की क्रिकेट आहे ही राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही. तुम्हाला हा क्रिकेटचा खेळ खुदकन हसवतो, पटकन रडवतो. त्यामुळे नक्कीच एखादं षटक अगदी चांगलं मिळालं, 4-5 विकेट त्या षटकामध्ये मिळाल्या तर नक्कीच जी घसरलेली गाडी आहे ती सुद्धा रुलावरती येऊ शकते जरीमरी नागाव संघाची. त्यासाठी एक असा गोलंदाज जो जास्तीत जास्त कमी धावा देईल आणि ते षटक जरी 4थं आलं तर मात्र हा जरीमरी नागाव संघ देखील या मॅचमध्ये येऊ शकतो. आपा निश्चितच आपण इथे जी ग्रामीण टेनिस क्रिकेट नव्हे तर इंटरनॅशनल अगदी खेळसुद्धा बघितलेत की एखादा चांगला चेंडू, एखादी चांगली विकेट, एखादा चांगला झेल, एखादा चांगला रनआउट सामन्याचे निर्णय पालटू शकतोय. हे आपण अनेक वेळा इंटरनॅशनल सामन्यामध्ये सुद्धा बघितलं आहे. त्यामुळं या 11 धावा काढताना कशा प्रकारचं गणित आखले जातील ना कशा प्रकारे रणनीती आखली जाईल दोन्ही संघाकडून ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण सध्या जर विचार केला फलंदाजी करणारा संघ माझ्या दृष्टीनं थोडंसं वरचढ आहे, कारण 9 विकेट्स त्यांच्या हातामध्ये आहेत, 12 चेंडू आहेत आणि 11 धावांची त्यांना गरज आहे. नक्कीच आपण हे षटक मात्र महत्त्वाचं असणार आहे, कारण की या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. परंतु बहुतेक हे दोन्ही फलंदाज सामना शेवटच्या षटकापर्यंत नेणार नाही आहेत, कारण की हा सामना या षटकामध्ये संपवण्याचा प्रयत्न करी त्यामुळे त्यांचा रन रेट देखील वाढणार आहे. परंतु जर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना गेला तर हा नक्कीच अटीतटीचा होणार. शेवटच्या चेंडूपर्यंत गेला तर या सामन्याचा निकाल काय होईल ते नक्कीच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला जरूर मिळणार, कारण की सामना जिथपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जात नाही तिथपर्यंत प्रेक्षकांना मजा येत नाही. आपा निश्चित प्रेक्षक त्याचीच आतुरता वाटत बघत असतात की कुठला संघ जिंकावा. त्यापेक्षा मैदानाचा खेळ जो आहे शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या धावेपर्यंत झुंजायला कसा लागेल प्रतिस्पर्ध्यांना याची उत्सुकता प्रेक्षकांना असते. आणि जयेंद्र कडू संघाचे कर्णधार आहेत ते सुद्धा विचार करत असतील की हा सामना माझ्या बाजूने कसा येईल, कशा प्रकारे रणनीती आखावी याचा सुद्धा ते विचार करता येईल. पण फलंदाजी करणारे जे संघ आहे ते अतिशय चांगली फलंदाजी करतात, अतिशय जबरदस्त फलंदाजी आपल्या बघायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल होतो येतो तो विशाल गावंड येतोय. 12 चेंडू निर्णायक विजयासाठी 11 धावांची गरज. क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. पिरकोण गावचा हा खेळाडू गोलंदाजीसाठी आलाय, बघूया. नक्कीच आपण हा अगदी भेदक गोलंदाज आणि याच मैदानावरती नक्कीच अगदी चांगला खेळ या गोलंदाजा पाहिला. हा पिरकोणचा
गोलंदाज आहे आणि पाहूया तीच कामगिरी जर या मैदानावरती केली तर आपल्या संघाच्या बाजूने अगदी लाभदायक असणार आहे. आणि हवेचा साथ जर आपण पाहिली तर या इनिंगमध्ये कारण की बोथ साईड सामने खेळवले जातात आणि या इनिंगमध्ये या साईडने जास्त धावा होतात, त्यामुळे नक्कीच गोलंदाजाला थोडंसं मार बसण्याची शक्यता देखील आहे. फुलटॉस चेंडू यावेळी मात्र क्षेत्ररक्षण या क्षणाला चांगलं व्हायला पाहिजे. जिथे एक धाव तिथे एकच धाव जायला पाहिजे. मात्र क्षेत्ररक्षण चुकला जातोय, मिळाल्या जात्या 2 धावा. 2 धावानं संघाची धावपळ लागते ती मात्र 43 धावा. याच धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील कारण की या मर्यादित क्रिकेटच्या शृंखलेमध्ये जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक धावी मोत्या समान असते आणि ती धाव वाचवणं गरजेचं आहे, तरच सामना हा पुढच्या षटकापर्यंत जाईल. यावेळेला कॅच उडालाय परंतु आणि अगदी लेट कारण की आपण पाहिलं की जेव्हा स्टार्ट घेतला क्षेत्ररक्षकाने तो अगदी लेझीमध्ये स्टार्ट घेतला, त्यामुळे हा झेल सुटला आणि हा झेल सुटलाय त्याच्यामुळे 2 धावा देखील नक्कीच वजा झाल्यात आणि ते ऍड झाल्यात केगाव संघामध्ये. 3 धावा ऍड झाल्यात. 46 धावपलकावर लागल्या जातात आणि निर्णायक क्षणी जर सामने जिंकायचे असेल तर अशा प्रकारचा झेल घेणं अपेक्षित असतं. प्रयत्न केला होता व थोडासा लेट झाला तो क्षेत्ररक्षक असं म्हणावं लागेल. त्यावेळी चांगला फटका मारला जातोय. ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे पण 2 धावा रोखू शकणार नाहीत आणि रणनीती मात्र स्पष्ट झाले की मात्र खालून फटके मारून सामना जिंकायची रणनीती जी आखली आहे त्यांनी, कारण संघ बघितलं विजयाच्या अगदीशय उंबरठ्यावर आहे. 2 धावा आणखी जोडल्या जातात. संघाची धावसंख्या धावपळ ते मात्र 48 धावा. 1 बाद 48. अतिशय जबरदस्त असा खेळ बघायला मिळाला. यावेळी शेवटच्या क्षणाला मोठा फटका मारून विजय करण्याचा प्रयत्नामध्ये होता फलंदाज. पहिल्यांदाच अशा प्रकारचा फटका संयमरहित फटका त्यांचा बघायला मिळाला. चेंडू मात्र जातोय निर्धाव. 48 धावा. हा संयमरहित फटका परंतु बहुतेक हा विजय साकारायचा होता. जयेंद्र नाव आहे परंतु या उरण पंचक्रोशीमध्ये ज्याला बंटी या नावाने नक्कीच हा खेळाडू सर्वश्रुत आहे. यावेळीचा चांगला फटका, मॅच फिनिश केला आपा. ग्रेट फिनिश केला जातोय. लगातार 2 षटकार जर मारले असते तर त्याला 500 रुपयाचं बक्षीस होतं बप्पू सूर्यराव यांच्याकडून, पण मात्र 1 षटकार मारलाय. विजय संघाचं अभिनंदन केलं जातोय आणि पराभूत संघाला पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जातोय. अतिशय चांगला सामना बघायला मिळाला. तसेच मी धन्यवाद मानतोय उरण प्रीमियर लीग 2022चे आयोजक पंडित सर असतील, अतिश पाटील आणि त्यांचे तमाम साथीदार यांचं की या मंचावरून मला समालोचन करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मनापासून तुमचं सर्वांचं आभार मानतोय आणि मी तुमची रजा घेतोय कारण पुढील